नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नवीन वर्षात राज्य कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत 53% DA वाढ मंजूर। सविस्तर बातमी जाणून घेऊया, पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूया ती महत्त्वाची अपडेट। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% महागाई वाढीव भत्ता लागू करणे संदर्भातील निर्णय नवीन वर्षात राज्य केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सदर प्रस्ताव हा मंत्रिमंडळ मंजुरीकरिता पाठवण्यात आलेला आहे। सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% महागाई भत्ता फरकासह लागू करण्यात येणार आहे। सदरचा निर्णय जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी पेड इन फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ दिला जाईल। तर पेन्शनधारकांना देखील फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्ता व फरकाची रक्कम दिली जाईल। राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची पहिली बैठक जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर DA वाढीचा प्रलंबित निर्णय हा मार्गी लावण्यात येणार आहे। धन्यवाद।